न्यू इंग्लिश स्कूल इंदोलीचे इयत्ता 6वीचे विद्यार्थी सादर करीत आहेत नाटक मले बाजारला जायचंय. मार्गदर्शक शिक्षक श्री मुळे एस.बी. सर. नमस्कार मंडळी. आमच्या विद्यालयाचे नाव न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज इंदोली. नमस्कार. आमचे प्रेरणास्थान संस्थेचे चेअरमन माननीय श्रीनिवास राणीकर. नमस्कार. आमच्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री घाडगे सर. नमस्कार. आमच्या विद्यालयाचे पर्यवेक्षक मान्य श्री गोडके केपी सर. नमस्कार. आमच्या नाटकाचे मार्गदर्शक मुळे एस.बी. सर. नमस्कार. आमच्या पथनाट्याचे नाव मले बाजारला जायचं बाई. नमस्कार. आमच्या पथनाट्याचे लेखिका प्रभा बैतकर. नमस्कार. आम्ही आता 6वीतील विद्यार्थी आमचा अल्पसा परिचय करून देत आहोत. नमस्कार. माझे नाव कौस्तुभ गणेश गायकवाड. मी नामदेवराव यांची भूमिका करीत आहे. नमस्कार. माझे नाव श्रीधर मल्लिकर. मी बाबूरावची भूमिका करत आहे. नमस्कार. माझे नाव रुद्र जनार्दन शिलवंत. मी गणपतरावची भूमिका करत आहे. नमस्कार. माझे नाव स्वरा सुरेश संपाळ. मी सरुबाईची भूमिका करत आहे. नमस्कार. माझे नाव श्रेया रमेश लोकरे. मी कमलाबाईची भूमिका करत आहे. नमस्कार. माझे नाव रचना सचिन वाघ. मी इंदुबाईची भूमिका करीत आहे. नमस्कार. माझे नाव लक्ष्मीबाईची भूमिका करत आहे. नमस्कार. माझे नाव कार्तिकेतून लिक्कम. मी शांताबाईची भूमिका करत आहे. नमस्कार. माझे नाव मनस्वी सचिन कमाने. मी सकुबाईची भूमिका करीत आहे. नमस्कार. माझे नाव पौर्णिमा पोपटचा. मी बकुळाबाईची भूमिका करीत आहे. नमस्कार. माझे नाव ऐश्वर्या संदीप कदम. मी कांताबाईची भूमिका करत आहे. नमस्कार. माझे नाव तन्वी सूर्यकांत थोरात. मी सीताबाईची भूमिका करत आहे. अगं इंदू, अगं इंदू, कोण हाय? अगं मी कमली. बाजारला येतीस की नाही? मले बाजाराला जायचं नाही. मले बाजाराला जायचं नाही. काग बाई, काग बाई, काग बाई. नग ग बाई, नग ग बाई, नग ग बाई. का बरं बाजारला जायचं नाही? कारण काय तू सांगशील की नाही? अव बाजाराला जायचं कशा कशाची खरेदी करायची? कशा कशाची? अव मंडळी डाळ तांदूळ आणि भाजीपाला साबण कपडे चपला काय बाई लागते आपल्या संसाराला. ते समजा घेऊन ये की त्याचा अवघड. अर आणू कशात आणि ठेवू कशात? आता तर समजा वस्तू गॅरेज मध्ये भरून देतो की. तोच तर मोठा घोटाळा हाय. कसा काय, कसा काय, कसा काय. कॅरी बॅग भरून आणावी, वस्तू डब्यात भरावी, कॅरी बॅग फेकून द्यावी म्हणजे झालं. त्या समजा कॅरी बॅगा गटारी तडकतात. समजा नाल्यात तुडुंब भरतात आणि सांडपाणी येतं रस्त्यात. काय सांगता काय बाई? मग घाणात येतं का नाही म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही. मले बाजाराला जायचं नाही. काग बाई, काग बाई, काग बाई. अगं इंदू, काय झालं? काय रडतेस? अगं इंदू कारण काय ते सांगशील की नाही? अहो माझी होती दुधाची म्हैस. आता तिला काय झालं? अहो ती मला सोडून गेली. त्या जंगलात की अरण्यात? नाही हो ती मरून गेली. कशा पायी मेली तुझी मम्मी? तुझ्यासाठी तुका का ते रडगाणी? का नाही केलं तो औषध पाणी? ते तर सांगते म्या ध्यानात येतं का नाही. तिनं प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगा चारागत सगळल्या. तिच्या पोटात गेला आणि तिचं मरण उडावलं. तिचं बिचारी रडकू रडलं. दुधा वाचून त्या लेकरा चढलं. माझं मन खूप तडफडलं. प्लॅस्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं उडते मरण म्हणून म्हणते. काय म्हणते? मले बाजाराला जायचं नाही. मले बाजाराला जायचं नाही. अहो सरकारने काढलाय आदेश. प्लॅस्टिक नको वापरू हे त्यातील विशेष. सजीवांना वाचूया हा दिलाय संदेश. पेपरात वाचून वाचली की नाही? आता काय तुम्ही आता वाचून नाही आठवत नाही. पेपरात झालं तरी काय? त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं त्या समुद्र किनाऱ्यावर? त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासव. त्याच्यासाठी डोल्यातून भारतात असतो. ध्यान देऊ नये का एवढंच नाही.
आपली काळी माय ओसाडत आहे. कशी काय जमीन नांगरली, प्लॅस्टिकची जाळीवरती आली, शेतात पीक येईल कसं, कशी मिळतील खंडीभर कंस, म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. यापेक्षा मी सांगतो तसं कर, समजा लोकांना उपदेश कर. तो काय? वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची, प्लॅस्टिकची पिशवी नकोच, काळजी घे वसुंधरेची. आता तरी बाजारला जाशील की नाही? भय पण मी प्लॅस्टिकची थैली हातात धरणार नाही. मले बाजाराला जायचं हाय, मले बाजाराला जायचं बाय. चला बाजारला चला, कापडाची थैली घेऊन बाजारला चला. कागद कपडाच वापरा, नको प्लॅस्टिकचा कचरा, होत नाही त्याचा निचरा. आता त्याने सांगते वसुंधरा, कागद कपडाच वापरा. धन्यवाद.